नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त. आज आपण बघणार आहे आपण आपलं फायनान्स कसं मॅनेज करायचं. त्यासाठी मी तुम्हाला 4 स्टेप्स सांगणार आहे. तर त्या 4 स्टेप्स कोणत्या आहेत? पहिली स्टेप आहे खर्च ट्रॅक करायचा. दुसरी स्टेप आहे खर्चाचे 3 भाग करायचे. थर्ड स्टेप आहे खर्चाचं विश्लेषण करायचं. आणि चौथी स्टेप आहे तुम्ही गोल ठरवायचे. आता गोल कशाचे? तर फायनान्सचे गोल. आता स्टेप वाईज आपण 1 बाय 1 बघूया. खर्च ट्रॅक करायचा म्हणजे काय करायचं बघूया. आता पहिली स्टेप आहे आपली खर्च ट्रॅक करायचा. आता खर्च ट्रॅक करायचा म्हणजे काय करायचं? आता सध्या तरी सगळेजण कॅश नाही वापरत आहेत. डिजिटलायझेशन जेव्हापासून झालं तेव्हापासून आपण मोबाईल घेतो, मोबाईल हातात घेतला, निघालं बाहेर. 5 रुपये असेल, 10 रुपये असेल, पटकन स्कॅन करा आणि पे करा. काहीही अमाऊंट असेल तर आपण पटकन स्कॅन करून पे करतो किंवा मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग ह्या बऱ्याचशा सोयी आपल्याला झालेल्या आहेत. त्यामुळं पैशाचा लेखाजोखा फारसा आपण ठेवत नाही, बरोबर. तर यासाठी आता काय करायचं? पहिल्यांदा आपण रोजचा खर्च लिहून ठेवायचा. दुसरी स्टेप आहे तुम्ही यासाठी जर लिहून ठेवायला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं की काही मोबाईल ॲप्स आहेत. कोणते आहेत? तर मनी मॅनेजर आहे, वॉलनट आहे, स्पेंडी आहे किंवा गुगल शीट्स आहेत. तर हे आपण वापरून आपण आपला डाटा त्याच्यामध्ये एंट्री करू शकतो. त्यानंतर तिसरं असतं की आपण दिवसभरात जे काही खर्च करतो, सपोज मी आज काही खर्च केला, XYZ रिझनसाठी मी खर्च केलं, तर आजची डेट, आजची अमाऊंट आणि कशासाठी खर्च केला हे याच्यामध्ये मेन्शन करायचे. म्हणजे आपला पूर्ण महिन्याभराचा डाटा याच्यामध्ये तयार होतं. कशामध्ये? तर खर्च ट्रॅक करण्यामध्ये. आता सेकंड स्टेप आपली काय येते की खर्चाचे 3 भाग करायचे. आता 3 भाग कोणते खर्चाचे? तर पहिला भाग आहे याच्यामध्ये नीड्स, सेकंड वॉन्ट आणि थर्ड आहे इन्व्हेस्टमेंट्स. आता बऱ्याचदा काय होतं, एखादी वस्तू आपल्याला खरंच गरजेची आहे ती म्हणजे नीड. आता नीड आणि वॉन्टमधला पहिला फरक सांगते मी. नीड काय? नीड म्हणजे गरज आणि वॉन्ट म्हणजे काय? पाहिजे असणे. दोन्हीचा जवळपास अर्थ सारखाच, पण जेव्हा हे फायनान्सच्या दृष्टिकोनातून आपण विचार करतो त्यावेळेला याचा अर्थ फार वेगळा आहे. नीड म्हणजे काय? की मला खूप गरजेचं आहे, हे असल्याशिवाय माझं होणारच नाही किंवा याच्याशिवाय जमणारच नाही, अशी गोष्ट म्हणजे ते नीड झाली तुमची. आणि एखादी वस्तू आपण मार्केटमध्ये बाहेर फिरत असताना ती चांगली वाटली किंवा मला ती आवडली म्हणून ते खरेदी करणं, त्यासाठी पैसे वेस्ट करणं म्हणजे ते वॉन्ट झाली. आणि जेव्हा आपल्याला हा नीड आणि वॉन्टमधला फरक लक्षात येतो त्यावेळेला ॲटोमॅटिक आपला खर्च कमी व्हायला लागतो. आणि थर्ड आहे याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट. आता तुम्ही काहीही इन्व्हेस्टमेंट करत असाल, कोणी LICमध्ये करत असेल, कोणी SIPमध्ये करत असेल, कोणी म्युच्युअल फंडमध्ये करत असेल, तर त्या इन्व्हेस्टमेंट्स तुमच्या दर महिन्याच्या इन्व्हेस्टमेंट्स काय आहेत? नीडसाठी तुम्ही किती पैसे खर्च करता, वॉन्टसाठी किती पैसे खर्च करता आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स किती आहेत हे पण तुमच्याकडे डाटा तुम्ही मेन्शन करा. आता नीड्समध्ये काय येतं? तर रेंट आहे, किराणा आहे, त्यानंतर प्रवास आहे. या गोष्टी आपल्याला टाळता न येण्यासारख्या आहेत. ज्या गोष्टी आपल्याला टाळता येत नाहीत त्या झाल्या नीड्स. आणि वॉन्ट्समध्ये काय येतं? नवीन आवडलेला एखादा ड्रेस असेल किंवा शूज असतील, काही एखादी वस्तू तुम्हाला आवडले म्हणून तुम्ही घेणं किंवा स्वतःच्या लक्झरी लाईफसाठी जे आपण खर्च करतो, सिनेमा पाहणं असेल किंवा बाहेर जेवण करणं असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा थोडक्यात सांगायचं तर आपल्या लक्झरी लाईफसाठी आपण जे खर्च करतो ते म्हणजे वॉन्ट, बरोबर. आता सेव्हिंग्जमध्ये मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे म्युच्युअल फंड असेल, SIP असेल, LIC असेल, वॉटेवर ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असेल, तर असं 3 विभागांमध्ये याचं तुम्हाला खर्चाचे विभाग करायचे आहेत. त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की कशाला किती खर्च होतं. आता तिसरा पॉईंट आपला आहे ते खर्चाचं विश्लेषण करायचं. खर्चाचं विश्लेषण म्हणजे काय? महिन्याच्या शेवटी आपल्याला एक रिपोर्ट तयार करायचा आहे. तो रिपोर्ट काय असणार आहे? तर आपला आवश्यक खर्च काय आहे, अनावश्यक खर्च काय झालेला आहे हे आपल्या लक्षात येतं. हे वरचे जे आपण बघतो नीड, वॉन्ट आणि इन्व्हेस्टमेंट्स प्लस खर्च ट्रॅक केला आपण, रोज कशासाठी आपण खर्च केला, याच्यावरून आपल्या एक लक्षात येतं महिन्याच्या शेवटी आपण हे ट्रॅक करायचं आहे आपल्या. तेव्हा हे लक्षात येतं की मी खरंच गरजेच्या गोष्टींसाठी किती पैसे खर्च केले आणि अनावश्यक गोष्टींसाठी मी किती पैसे खर्च केले. हे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की मला हे गरजेचं नव्हतं तरीही इथे पैसे खर्च झाले, मग मी ते करायला पाहिजेत की नाही पाहिजे हे नेक्स्ट टाईम तुम्ही करताना नक्कीच विचार करणार, बरोबर.
यानंतर आपला चौथा पॉईंट येतो तो म्हणजे काय, गोल ठरवायचं. फायनान्सचं गोल म्हणजे काय, आता एखादी हाऊसवाईफ असेल, काही पैसे आपण खर्चासाठी म्हणून घेतो. मी एक्झाम्पल हाऊसवाईफचंच का देते, कारण त्यांच्याकडे पैसे हे फारसे नसतात, पण आहे त्याच्यात बचत करण्याची कॅपॅसिटी मात्र त्यांच्याकडे असते. हाच नियम प्रत्येक एका वर्किंग पर्सनला सुद्धा लागू होतं. बघा कसा अप्लाय करायचा. समजा मी आता टार्गेट ठेवलं की महिन्याला मला 2,000 रुपये सेव्हिंग करायचं आहे. मग ते सेव्हिंग करताना तुम्ही काय करणार की महिन्याला 2,000 रुपये तुम्ही बाजूला काढायचे आणि मग जी काय अमाऊंट तुमची जमा होते ती तुम्ही SIPमध्ये वळवा. बरोबर, SIPमध्ये वळवा किंवा इमर्जन्सी फंडमध्ये वळवा. मग ह्याच्यामध्ये काय होतं की तुमची एक प्रकारे बचतही होते आणि सेव्हिंगही होतं, दोन्ही गोष्टी होतात. मग आपल्याला आपलं फायनान्स मॅनेज करण्यासाठी या 4 गोष्टी सतत लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहा विचार करून याच्यावरती आणि एकदा करून बघा फरक जाणवतो की नाही तुम्हाला. तुमचाच खर्च तुमच्याच विचारांनी, फक्त या पद्धतीनं तुम्ही जेव्हा मॅनेज कराल ना, त्यावेळेला आपोआप नेक्स्ट मंथमध्ये तुमचा 20 to 30% खर्च कमी झालेला दिसेल. करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.